नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता नागेश्वर रुद्रला म्हणत असतो की चिरंजीव चला आमच्याबरोबर चला. आणि इथे नागेश्वर रुद्रला आपल्याबरोबर आता देवघरामध्ये घेऊन जातो. आणि तिथे आता देवी आईच्या समोर नागेश्वर रुद्रला उभं करतो आणि म्हणतो की चिरंजीव, आम्हाला देवी आईच्या समोर तुम्ही वचन द्या की आम्ही जे काही बोलू ते तुम्ही कराल. तेव्हा इथे आता वासंती त्याच्याकडे आश्चर्याने बघते की आता ह्या वेळेला नागेश्वराची नक्की काय खेळी असणार आहे. म्हणजे नागेश्वर इथे आता रुद्रकडून कसलं वचन घेतोय. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रुद्र म्हणत असतो की बाबासाहेब, कसलं वचन हवंय तुम्हाला. तेव्हा नागेश्वर म्हणतो, ते आम्ही वेळ आल्यानंतर तुम्हाला सांगू. आत्ताच तुम्हाला नाही सांगू शकत की आम्हाला कसलं वचन हवंय. पण तुम्ही आम्हाला इथे वचन द्या की आम्ही जे काही तुमच्याकडे मागू तुम्ही तसंच कराल. म्हणून जे काही आम्हाला हवं आहे ते तुम्ही आम्हाला द्याल, अशी देवी आईच्या समोर तुम्ही शपथ घ्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर रुद्रकडून वचन घेत असतो की जे काही आबासाहेब म्हणतील ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, असं आता रुद्र म्हणत असतो. आणि इथे वासंती त्याच्याकडे बघत राहते, कारण नागेश्वर आता रुद्रकडून कसलं वचन घेणार आहे याचा ती विचार करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, गिरिजा भयंकर चिडलेली असते. गिरिजा म्हणते की डॉक्टर, हे सगळं काय चाललंय तुमच्या हॉस्पिटलमध्ये. तुमच्या हॉस्पिटलमधून डॉक्टर जर पेशंटला असे गायब करायला लागले, तर मग त्यांचे अवयव काढून घ्यायला लागले, तर आम्ही कुणावरती विश्वास ठेवायचा, कुणाच्या तोंडाकडे बघायचं, सांगा बरं तुम्हीच. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा, तुम्ही शांत व्हा. तुमचे वडील आता बरे आहेत. जे काही झालं ते अत्यंत चुकीचंच होतं, पण तुम्ही एका माणसाची शिक्षा संपूर्ण हॉस्पिटलला देऊ नका. तुम्ही इथे कंप्लेंट वगैरे करू नका, नाहीतर एवढा स्टाफ इथे काम करतो. हॉस्पिटलवरती कंप्लेंट झाली तर खूपच जास्त बदनामी होईल आणि एवढ्यांच्या पोटावरती पाय येईल. तुम्ही प्लीज ते एका डॉक्टरची शिक्षा आम्हाला सगळ्यांना देऊ नका. तेव्हा इथे गिरिजा म्हणते, नाही, मला कुणाच्याही पोटावरती पाय आणायचा नाही आहे, पण माझ्या बाबांच्या बाबतीत जे काही घडलं ते अत्यंत चुकीचं होतं, असं कुणाच्याही बाबतीत घडता कामा नये. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता डॉक्टर विचारतात की मॅडम, तुमचे वडील आता स्टेबल आहेत, पण तुम्ही सांगा तुमच्या हाताला काय लागले. तेव्हा गिरिजा म्हणते, काही नाही, माझ्या हाताला काहीही लागलेलं नाही आहे आणि तुम्ही माझ्याकडे नका लक्ष देऊ, माझ्या वडिलांकडे तुम्ही लक्ष द्या. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात, आम्ही आमचे प्रयत्न चालूच ठेवतोय, पण सिस्टर, तुम्ही यांच्या हाताला सुद्धा जरा पट्टी वगैरे करून घ्या, असं आता डॉक्टर म्हणतात आणि तिथून निघून जातात. तेव्हा इथे मोनू म्हणत असतो, तायडे, तू परत आपल्या बाबांचा जीव वाचवलास ना. तू जर नसतीस तर आपल्या बाबांचं काय झालं असतं. आईसुद्धा मला सोडून गेली. आई तर मला दिसलीच नाही कशी होती ती, पण बाबासुद्धा आता मेला असता का गं. तेव्हा इथे गिरिजा म्हणते, मोनू, असं बोलू नकोस. मी आपल्या बाबांना मरणाच्या दारातून परत घेऊन आली. आता आपल्या बाबांना काहीसुद्धा होणार नाही. मी त्यांना काही होऊ देणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर हॉस्पिटलला आलेला असतो. तेव्हा इथे आता त्यांचे जे पी ए असतात ते म्हणत असतात की नागेश्वर साहेब, तुमच्यासाठी 3-4 बॉडीगार्डचा मी इथे आता बंदोबस्त करू का. नागेश्वर म्हणतो की ह्या नागेश्वराला या गावामध्ये कधीपासून बॉडीगार्डची गरज लागली. तेव्हा इथे त्याचा पी ए म्हणतो की आजपासूनच. म्हणजे हा व्हिडिओ आहे ना, तो सगळीकडे व्हायरल झाला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ह्या मुलीच्या पाया पडताना दिसताय, तेव्हा सगळ्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. तेव्हा तुमच्या जीवाला भीती तर आहेच ना. तेव्हा नागेश्वर म्हणतो, आम्ही कुणालाही घाबरत नाही. फक्त तुम्ही एक काम करा, लवकरात लवकर हा व्हिडिओ कसा डिलीट करता येईल याकडे लक्ष द्या. हा व्हिडिओ लवकरात लवकर डिलीट झाला पाहिजे, असं त्याचं म्हणणं असतं. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, पैशांचे बंडल आहेत ना आपल्या इथे गाडीमध्ये, त्यांचा वापर करा, काहीही करा, पण तो व्हिडिओ डिलीट झाला पाहिजे याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. तेव्हा इथे पी ए म्हणतो, ठीक आहे सर, मी इथे पूर्णतः प्रयत्न करतोय. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा हॉस्पिटलमध्ये असते आणि नागेश्वरसुद्धा तिथेच येत असतो. नागेश्वर म्हणत असतो, काहीही झालं तरीसुद्धा त्या मुलीचा या गोष्टीवरती विश्वास बसायला हवा की या सगळ्या प्रकरणामध्ये मला फसवलं गेलं आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये आमचा काहीही संबंध नाही आहे, या गोष्टीवरती तिचा विश्वास बसायला हवा. तेव्हा प्रेक्षकांनो,
इथे आता रुद्र कर्नाटकला जायला निघालेला असतो. त्याला इथे आपल्या काकांसाठी व्रत करायचं असतं. त्यांना इथे बरं वाटण्यासाठी व्रत करायचं असतं. तेव्हा इथे उर्वशी म्हणत असते की तुझ्या काकांमुळे मला मूल झालं नाही, पण तू मला मुलासारखाच आहेस. तू मुलाची सगळी कर्तव्य पार पाडलीस, त्यासाठी खरंच थँक्यू. आता तुझ्या प्रभास काकासाठी तू व्रत करायला जातोयस. तेव्हा इथे रुद्र म्हणतो की आपल्या माणसांना कुणी थँक्स म्हणतं का आत्या? बरं चल मी येतो, असं म्हणून रुद्र कर्नाटकला गेलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मोनू म्हणत असतो कोण आहे, कारण दरवाजा नॉक होत असतो. तेव्हा मोनू जाऊन आता दरवाजा उघडतो, तर इथे सगुणा आलेली असते. तेव्हा सगुणा म्हणत असते कोण आहे काय कोण आहे, मी आहे या घराची मालकीन सगुणा, कळलं का रे तुला? तेव्हा कुठं आहे तुझी ताई कुठं आहे? तेव्हा इथे मोनू म्हणत असतो ताई हॉस्पिटलमध्ये आहे बाबांजवळ. तेव्हा इथे आता लगेच सगुणा विचारते की पैशांचं काय झालं? तेव्हा मोनू म्हणतो ताई बाबांच्या ऑपरेशनसाठी पैशांची जमाजमव करते, अजून पैसे जमा झालेले नाही आहेत. सगुणा म्हणते नाही रे, मी त्या पैशांबद्दल विचारायलाच आलेले नाही आहे. ते पैसे तुम्हाला जमवायचे आहेत ते जमवा, नाही तर नका जमव, मला काही फरक पडत नाही आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे जे कर्जाचे पैसे तुम्ही दिले नाहीत ना, ते पैसे कुठे आहेत असं विचारायला आले मी. पैसे फेडायला सांगितले होते ना, आणि जर माझ्या कर्जाचे पैसे मला परत केले नाही तर मी तुम्हाला घरातून बाहेर काढेन, असं सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. मग आता कर्ज फेडलं नाहीत ना, मग आत्ताच्या आता घरातून चालतं व्हायचं. तेव्हा इथे मोनू म्हणतो अगं मावशी असं का करतेस गं, एवढी कठोर का बनतेस तू? तू जर आम्हाला घरातून बाहेर काढलंस तर आम्ही कुठे जायचं गं, आम्ही कुठे राहायचं? असं करू नकोस गं मावशे. एकतर बाबासुद्धा हॉस्पिटलमध्ये आहेत आणि इथे तायडीसुद्धा. तेव्हा इथे मोनू म्हणत असतो की मावशी असं नको करू. तेव्हा इथे सगुणा म्हणत असते की त्या गिरिजाला काय वाटलं, त्या नागेश्वराने तिच्या पायावरती डोकं ठेवलं तर लगेच मी तिला माफ करेन का? असं अजिबात होणार नाही. शेवटीला त्या नागेश्वराने त्याचे खरे रंग दाखवलेच ना. तुझ्या बाबाचं हृदय काढून तो त्याच्या मेवण्याला लावणार होता. आता तरी तिची अक्कल ठिकाणावरती आली का? आता तुम्ही या घरामध्ये राहायचं नाही, हे घर माझ्या मालकीचं झालं. जोवर मला माझ्या कर्जाचे पैसे परत करत नाही ना, तोपर्यंत घराची चावी मिळणार नाही. तुझ्या ताईडीला सांग पैसे दे आणि घराची चावी घे म्हणावं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता डॉक्टरांना नागेश्वर विचारत असतो की कसं आहे पेशंट, बरं आहे का? तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात आता कसलाही त्यांच्यावरती आता उपयोग होणार नाही आहे. तेव्हा नागेश्वर म्हणतो म्हणजे अहो हार्ट प्लांट करायचं आहे ना, मग त्यासाठी डोनर मिळाला का, म्हणून तुम्ही म्हणताय का आता काही करावं लागणार नाही म्हणून? डॉक्टर म्हणतात तसं नाही, आता तुमचा पेशंट आहे ना कोमात गेला आहे आणि कोमात गेलेल्या पेशंटवरती आपण कुठलेही उपचार करू शकत नाही. आता जरी डोनर मिळाला, जोपर्यंत ते कोमातून बाहेर येत नाही तोपर्यंत आपण हार्ट प्लांट करू शकत नाही. त्यामुळेच जोपर्यंत पेशंट शुद्धीवरती येत नाही तोपर्यंत तुम्ही डोनर बघून ठेवा, आणि एकदा का तुमचा पेशंट शुद्धीवरती आला की आपण प्रोसिजर सुरू करू, पण तोपर्यंत नाही, आता काहीच होऊ शकत नाही, तुमचा पेशंट कोमात गेला आहे, असं आता नागेश्वराला सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मोनू रडत रडत गिरिजाकडे येतो आणि गिरिजाला सांगतो की आपल्याला आपल्या मावशीने, सगुणा मावशीने घरातून बाहेर काढले, तिने इथे लॉक करून घेतले आणि आपल्याला घरातून बाहेर काढले कारण कर्जाचे पैसे तिला दिले नाही म्हणून. तेव्हा इथे आता गिरिजा म्हणत असते की मावशीलासुद्धा आता हाच दिवस भेटला होता का घरातून बाहेर काढण्यासाठी? तेव्हा इथे नागेश्वराला आठवतं कशा पद्धतीने त्या डॉक्टराने इथे नागेश्वरला फसवलेलं असतं. तेव्हा इथे गिरिजा म्हणते की मोनू तू नको काळजी करू, मावशी असं करणार होती हे मला माहितीच होतं, पण तिने जरा वेळ काळ तरी बघायला हवा होता. पण काही हरकत नाही, मी करे ना काहीतरी, तू नको काळजी करू. तू इथे हॉस्पिटलमध्येच आपल्या बाबांजवळ थांब, तू कुठेही जाऊ नकोस, चालेल ना? मी काहीतरी करते. तेव्हा इथे मोनू म्हणतो तायडे अगं आपण काय करायचं आता, आपल्याला तर आपलं घरसुद्धा नाही आहे, आपण कुठे राहायचं? गिरिजा म्हणते तू कशाला काळजी करतोस, तुझी तायडी आहे ना, मी करेन सगळं नीट, जा तू बाबांकडे जाऊन बस, मी आहे जरा इथे. त्यानंतर प्रेक्षकांनो नागेश्वर म्हणत असतो गिरिजा हे बघ जे काही झालं त्याच्यामध्ये माझी चुकी आहे असं तुला वाटत असेल, पण मी खरंच सांगतो माझी काही चुकी नाही आहे.
आणि तू खूप स्वाभिमानी मुलगी आहेस हे सुद्धा मला माहिती आहे. तू माझ्याकडून पैसे घेणार नाही. पण आता जोपर्यंत तू माझ्याकडचे पैसे घेत नाही आणि तू तुझ्या बाबांचं ऑपरेशन करत नाही, तोपर्यंत तुझा बाबा बरा होणार नाही हे तरी नक्की. हे बघ, तुझ्या वडिलांचं ऑपरेशन तुला जर करायचं असेल, त्यांना बरं करायचं असेल, तर तू माझ्याकडून पैसे घे. आणि हे बघ, उगाच घाईघाईने कुठलाही निर्णय घेऊ नकोस. तुझा जर निर्णय बदलला तर मला या ॲड्रेसवरती येऊन भेटायचं. कळलं तुला? मी तुझी वाट बघतोय. आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तुझ्या वडिलांना वाचवणं याच्याकडे तू लक्ष दे. आणि जर तुला माझं म्हणणं मान्य असेल तर ह्या ॲड्रेसवरती येऊन मला भेट. कळलं तुला? आणि तसंही त्या सगुणाने सुद्धा तुला घरातून बाहेर काढले ना, मग आता काय करणार आहेस तू? तेव्हा गिरिजा म्हणते, तुम्हाला कसं माहीत? तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, तुझ्या भावाला मोनूला तुझ्याजवळ बोलताना ऐकलं, तेव्हा मला समजलं. तेव्हा मी तुला म्हणतोय की आता घरसुद्धा नाही आहे तुझ्याकडे. तुझ्या बाबांचं ऑपरेशन झालं तरच ते वाचतील, त्यामुळे पैसे तर तुला हवेतच. तेव्हा तुला असं वाटत असेल की येऊन मला भेटावं, तर ह्या ॲड्रेसवरती भेटायला यायचं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर म्हणत असतो की ती पोरगी येईल की नाही येणार. तेव्हा इथे पी ए म्हणतात की सर, मला तर वाटतं ती पोरगी काही येणार नाही. तेव्हा नागेश्वर म्हणतो की मलाही तेच वाटतंय, पण तरीसुद्धा त्याच्यातूनच ती आली तर आपल्याला आपलं काम तरी करून घेता येईल. तेव्हा इथे दादा म्हणत असतात की मी काय म्हणतो नागेश्वर साहेब, ती पोरगी येईल की नाही माहिती नाही, पण सगळ्यात आधी तर आपल्याला तो व्हिडिओ डिलीट करायला हवा. आणि ज्याच्यामध्ये तुमचं ऑडिओ रेकॉर्डिंगसुद्धा केलं ना त्या डॉक्टरने, तो मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आहे, तो सुद्धा आपल्याला मिळायला हवा. म्हणजे सगळं काही रद्द करता येईल, सगळं काही कॅन्सल करता येईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रुद्र व्रत पूर्ण करण्यासाठी कर्नाटकला पोचलेला असतो आणि शिव मंदिरामध्ये आलेला असतो. इथे आता शिवची पिंड असते आणि तेव्हा इथे आता रुद्र पाया वगैरे पडतो आणि तो म्हणत असतो, कुणी इथे आहे का? तेव्हा तिथे गुरुजी येतात आणि म्हणतात, तुम्ही साक्षात महादेवाच्या मंदिरामध्ये आलात आणि तुम्ही विचारताय की कुणी इथे आहे का? आहेत ना, साक्षात महादेव तुमच्याबरोबर आहेत. तेव्हा इथे आता रुद्र म्हणत असतो की गुरुजी, मी इथे एक व्रत करायला आलो आहे. तेव्हा इथे कसलं व्रत? तर इथे माझ्या जवळच्या माणसाचा इथे जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे इथे जे कुठलं कठीण व्रत आहे ते करण्यासाठी मी इथे आलो आहे. गुरुजी म्हणतात, पण ते व्रत खूपच जास्त कठीण असणार आहे. 3 दिवसाचं व्रत असणार आहे ते. तुम्हाला ते जमेल का? तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो की तेच करण्यासाठी तर इथे आलो आहे आणि मला जमेल, कारण का प्रश्न माझ्या माणसाच्या जीवन मरणाचा आहे. तेव्हा मी इथे आलो आहे. तेव्हा गुरुजी म्हणतात, ठीक आहे, मग घ्या हे बेलपत्र आणि इथे फूल आणि ठेवा बरं आपल्या इथे पिंडीवरती आणि चला आत्ताच्या आता तुम्ही तुमच्या व्रताचा इथे शुभारंभ करा. तेव्हा इथे लगेचच एक फूल बेलपत्र घेऊन रुद्र आता पिंडीवरती ठेवतो आणि म्हणत असतो की देवा, माझ्या प्रभास काकांना लवकरात लवकर बरं करा. त्यांना इथे बरं वाटू दे, त्यांचा जीव वाचू दे. त्यानंतर इथे आता गिरिजा रुद्रबरोबर कितीही वाईट वागली असली तरी रुद्रच्या मनामध्ये तिच्याबद्दल जो काही सॉफ्ट कॉर्नर आहे तो अजूनही आहेच. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो की देवा आणि गिरिजाचे वडील त्यांनासुद्धा बरं वाटू दे. लवकरात लवकर या 2 माणसांसाठी मी इथे हे कठीण व्रत करायला आलो आहे आणि त्या व्रताचा फायदा त्या दोघांना नक्कीच होऊ दे, असं इथे आता रुद्र म्हणत असतो. तेव्हा गुरुजी म्हणतात, ठीक आहे, हर हर महादेव असं म्हणून ते आता लगेचच त्या व्रताला सुरुवात करायला सांगतात. म्हणतात की 3 दिवसाचं व्रत आणि कठीण व्रत आहे, पण तुमची इच्छाशक्ती बघून तुम्ही हे व्रत पूर्णत्वास न्याल असं आम्हाला वाटतंय. तेव्हा इथे आता बेलपत्र ठेवून त्याने आता व्रताला सुरुवात केलेली असते. तेव्हा इथे नागेश्वराला आता नगरसेवकांचा फोन आलेला असतो. ते म्हणत असतात की काय चाललंय नागेश्वर? अहो, तुमचं नाव सगळीकडे इथे अगदी छान पद्धतीने घेतलं जाते. बघताय का तुम्ही, सगळीकडे व्हायरल झालात आणि कोण कुठली ती मुलगी, तिच्या पायावरती डोकं ठेवले तुम्ही? हे काय प्रकरण आहे? आतापर्यंत इतकी तुम्ही वाईट साईट कामं केली, ती आम्ही दाबण्याचा प्रयत्न केला, पण आता इथे काही माणसांचे अवयवसुद्धा तुम्ही आता विकायला लागलात का? त्याचीसुद्धा तस्करी सुरू केली तुम्ही? नागेश्वर म्हणतो, नाही नाही साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. तेव्हा इथे साहेब म्हणतात, हे बघा,
आता हे प्रकरण लवकरात लवकर मिटवा, नाहीतर पार्टीकडून तुम्हाला कुठलंही तिकीट मिळणार नाही या, त्याची गॅरंटी आम्ही नाही घेणार. तेव्हा हे प्रकरण लवकरात लवकर मिटलं पाहिजे असं इथे आता साहेबांनी सांगितलेलं असतं. तेव्हा नागेश्वराने आपल्या माणसाला लवकरात लवकर पोलीस स्टेशनला जा आणि हे प्रकरण मिटवा असं सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता दत्तू काही उठत नसतो. मोनू म्हणत असतो, बाबा अरे उठ ना, बाबा अरे उठ ना, पण दत्तू काही उठत नसतो. तेव्हा गिरिजा म्हणते, मोनू काय झालं रे? मोनू म्हणतो, तायडे अगं बाबा बघ ना, उठत नाही आहे. बाबा मेला का? तेव्हा इथे गिरिजा म्हणते, मोनू असं नाही बोलायचं बाळा. अरे आपले बाबा आहेत ना, ते झोपलेत रे. ते गोळ्या औषधं वगैरे घेतात ना, त्यांना गुंगी आली, झोपलेत ते. त्यांना काही झालेलं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वरसुद्धा टेन्शनमध्ये असतो. कारण आता त्याच्या पार्टीकडून त्याला तिकीट वगैरे मिळणार नसतं. तेव्हा त्याने आपल्या माणसांना सांगितलेलं असतं की लवकरात लवकर तो व्हिडिओ डिलीट झाला पाहिजे, ते ऑडिओ रेकॉर्डिंग डिलीट झालं पाहिजे आणि या प्रकरणामध्ये मी कुठेही नाही आहे, मला फसवलं गेलं आहे असं सगळ्यांना कळलं पाहिजे, कळलं का? तेव्हा त्याची माणसं आता कामाला लागलेली असतात. तेव्हा गिरिजाला आठवतं की इथे मोनू लहान असतानाच तिची आई गेलेली असते आणि आता बाबासुद्धा आजारी आहे. तेव्हा गिरिजा म्हणालेली असते की मी मोनूची आणि बाबाची अगदी व्यवस्थितरित्या काळजी घेईन. त्यांच्यासाठी स्वतःचा स्वाभिमान जरी बाजूला ठेवावा लागला ना, तरीसुद्धा ठेवेन असं गिरिजा म्हणालेली असते. आणि तेच आता तिला पटकन आठवतं आणि ती म्हणते की जाऊ दे, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवते. सगळ्यात महत्त्वाचं आहे बाबाचं जीव वाचवणं. आणि ती आता म्हणते की मोनू काळजी करू नको, मी आहे ना, सगळं काही नीट होईल. तू एक काम कर, तू आपल्या बाबांजवळ थांब, मी आलीच. तेव्हा मोनू म्हणतो, तायडे तू कुठं जातेस आता? तेव्हा इथे गिरिजा म्हणते, मी आलेच मोनू, तू नको काळजी करू. तेव्हा गिरिजा आता बाहेर येते आणि तिने ज्या ठिकाणी तो कागदाचा बोळा करून टाकलेला असतो त्या ठिकाणी आता ती शोधायला जाते. शोधाशोध करत असताना एक अशी छान मुलगी तिथे बसलेली असते. ती म्हणते, काय शोधताय? तेव्हा गिरिजा म्हणते, अहो मगाशी मी एक कागदाचा बोळा करून इथे कुठेतरी टाकला होता, तो शोधते, दिसत नाही आहे. तेव्हा ती मुलगी म्हणते, तो बोळा आहे का? तो बघा पुढे आहे. तेव्हा इथे गिरिजा जाते आणि तो कागदाचा बोळा उचलते. तो तिने रागाने टाकलेला असतो, कारण नागेश्वर तिला म्हणालेला असतो की तुला जर इथे मला भेटायचं असेल, पैशांची मदत घ्यायची असेल तर या ॲड्रेसवरती यायचं. आणि ती म्हणालेली असते की ज्या माणसाने माझ्या वडिलांचं हृदय काढण्याचा प्रयत्न केला, माझ्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न केला जिवंतपणी, त्या माणसाकडून मी पैसे घेणार नाही. आणि म्हणून तिने तो बोळा करून टाकलेला असतो. पण शेवटीला प्रेक्षकांनो, आता माणसाच्या जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाहीच आहे ना. जर आपल्याला कुठून पैशांची मदत मिळतच नसेल आणि आपल्यासाठी आपले वडील इतके महत्त्वाचे आहेत की त्यांचा जीव वाचवायचा आहे, पण मग करायचं काय? इथे आता सगळं काय बाजूला ठेवून पैशांची मदत तर घ्यायलाच हवी. म्हणून गिरिजा आता नागेश्वराला भेटायला जाते. तर पुढील भागामध्ये गिरिजा म्हणते की ठीक आहे, जर तुमची अट मान्य केल्यामुळे माझ्या बाबांचा जीव वाचणार असेल, त्यांचं ऑपरेशन होणार असेल, तर मी तुमच्या घरची सून बनायला तयार आहे. आणि तेव्हाच इथे गेलेल्या लाईट्ससुद्धा आलेल्या असतात आणि पत्रकारांच्या समोर नागेश्वराने आता गिरिजाला इथे घरची सून म्हणून घोषित केलेलं असतं आणि नावसुद्धा घेतलेलं असतं की गिरिजा रुद्रप्रताप घोरपडे म्हणून तिची आता निवड केलेली असते. तर रुद्रबरोबर गिरिजाचं लग्न हे स्वतः आता नागेश्वर लावून देणार असतो आणि त्याने तशी घोषणा पत्रकारांच्या समोरसुद्धा केलेली असते. अशा रीतीने इथे आता घरची सून म्हणून गिरिजा रुद्रप्रताप यांच्या घरी येणार असते.